नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः। उभयोरपि दृष्टान्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः। आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक। जे विचार परलोक ओळखती। दुसरा एक पाठ आहे जे विचारे परलोक ओळखती। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। जीवाला प्रारब्ध कर्मानुसार पुढच्या जन्मामध्ये देहांतराची प्राप्ती होते। सामान्य पुरुष वासनेमध्ये अडकल्यामुळे त्याला या देहाचा वियोग सहन होत नाही। परंतु देहांतराची प्राप्ती जरी होत असेल तरी पण बुद्धिमान पुरुष मोहाला प्राप्त होणार नाही। तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यति। अन्य देहांतराची प्राप्ती झाली तरी धीर बुद्धिमान पुरुष त्यामध्ये मोह करत नाही किंवा वियोग झाला म्हणून शोकही करत नाही। देहाचा संयोग झाला तरी ज्याच्या आनंदामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड होत नाही किंवा एका जीवनामध्ये पंचविषयांचा संयोग वियोग झाला आणि इंद्रिय विषयांच्या संबंधातून शीत उष्णादी यांच्याद्वारे सुखदुःख जरी प्राप्त झाले तरी पण ज्ञानी पुरुष त्यामध्ये सुद्धा अडकत नाही, बंधनाला प्राप्त होत नाही। भगवान म्हणतात आगमापायी हे सगळे विषय इंद्रियांचे संबंध येणारे जाणारे आहेत, अनित्य स्वरूपाचे आहे। म्हणून अर्जुना साधकत्वाच्या भूमिकेमध्ये आपण यांना सहन केलं पाहिजे। तान तितिक्षस्व भारत, त्यांना आपण सहन करावं। जो पुरुष इंद्रिय आणि विषयांच्या संयोगापासून होणाऱ्या सुखदुःखाच्या परिणामाला सहन करतो। सहन करायचं म्हणजे काय? अनुकूल विषयाच्या माध्यमातून सुख प्राप्त झालं तरी हर्षाला प्राप्त व्हायचं नाही आणि प्रतिकूल विषयाच्या संबंधाने अंतकरणाच्या वृत्तीचा परिणाम दुःखाकाराला जरी प्राप्त झाला तरी विषादाला प्राप्त व्हायचं नाही। ही जीवनाची फार मोठी कला आहे। याला आपण हल्लीच्या काळामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतो की नाही, जीवन जगण्याची ही कला आहे। मनुष्याला या परिणामाच्या पलीकडे सहसा जाता येत नाही। सुख प्राप्त झालं की तो हर्षित होतो आणि दुःखाचा संयोग प्राप्त झाला की तो विषादाला प्राप्त होतो। संपूर्ण आयुष्य सुख आणि दुःख यांची बेरीज वजाबाकी करण्यामध्ये जातं। पण सुखदुःखाच्या अतीत आपल्याला जायचं आहे किंवा सुखदुःखाचा परिणाम आपल्या अंतःकरणावर न होता समान भूमिकेमध्ये आपल्याला राहायचं आहे, याचा मात्र आपल्याला विसर पडतो। लक्षणं आपण ऐकतो आहे, समदुःख सुखम धीरम, समदुःख सुख स्वस्थः, हे लक्षणं आपण ऐकतो की नाही? सुखदुःख समान, पण तसं होण्याचा मात्र आपण प्रयत्न करत नाही। अभ्यासाने ही गोष्ट मात्र साध्य होऊ शकते। म्हणजे विषय प्राप्त जरी झाला तरी सुखदुःखाचा कोणताही विकार होत नसेल तर तो समभावाला प्राप्त झाला। किंवा दुसरा अर्थ असा होतो, सम हा शब्द ब्रह्माचा वाचक आहे। सुख आणि दुःख दोन्ही ब्रह्मस्वरूपच आहे। हे केव्हा कळेल? जेव्हा एखाद्या पुरुषाला अधिष्ठानाची दृष्टी प्राप्त होईल तेव्हा। कारण जर आपल्याला अधिष्ठान ज्ञान झालं तर नियमच असा आहे, अधिष्ठान ज्ञानानंतर अध्यस्थ पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूपच होत असते। याचा अर्थ जो जो अध्यस्थ पदार्थाला आपल्याला दिसतो तो तो तत्वतः अधिष्ठान स्वरूपच असतो। मग जगातला सुखाचा परिणाम असेल तरी तो ब्रह्मरूपच आहे आणि दुःखाचा परिणाम जरी अनुभवाला आला तरी तो ब्रह्मरूपच आहे। ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना, हा त्यातला एक विचार आहे। सगळं ब्रह्मरूप आहे, अवघे ब्रह्मरूप, रेता नाही ठाव,
म्हणून सुखही आलं आणि दुःखही जीवनामध्ये आलं तरी तो सहन करतो. ज्याला हे सहन करता येतं तो ब्रह्मस्वरूपाला किंवा मोक्षाला प्राप्त करून घेण्याची योग्यता संपादन करतो. आणि म्हणून भगवंताने हा विचार प्रतिपादन केलेला आहे. हे विषय जया ते ना कळती तया सुखदुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवास संगती नाही तया नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते. त्या साधकाचा हा अंतिम जन्म आहे. आता पुन्हा त्याला जन्माला यावं लागतच नाही. असा साधक एखाद्या देहामध्ये जरी विद्यमान राहत असेल तरी पण त्याला देहरूपात आहे म्हणून देह संबंधाची लक्षणं लावून पाहू नये. तो ब्रह्मस्वरूपानेच विद्यमान आहे. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची. इंद्रियांचे असणारे विषय यामध्ये जो अडकला जात नाही तो ब्रह्मरूपच आहे. शंका निर्माण होती, इंद्रियांचे विषय पंच प्रकारचे आहे आणि पंचविषयाचा विस्तार यालाच प्रपंच असं म्हणतात. प्रपंच दिसतो आहे त्याला अनित्य मानायचं कसं? शंका निर्माण होऊ शकते की नाही? जर दिसतं आहे अनित्य कसं मानायचं? अनित्य मानलं की त्याला सत्य मानता येत नाही. आणि हाच विचार भगवंताने पुढच्या श्लोकामध्ये प्रतिपादन केला आहे. अर्जुना, जगताचा विचार करत असताना दोन तत्व आपल्या जीवनामध्ये अनुभवाला येतात. वास्तविक तत्व एकच आहे पण विचाराची एक कक्षा असल्यामुळे त्याचा विवेक होण्यासाठी सुरुवातीला त्या दोन कक्षा विचारात घेऊन दोन तत्वाचं प्रतिपादन केलं जात आहे. एक मूर्त असेल, दुसरं अमूर्त आहे. सगुण असेल, एक निर्गुण आहे. साकार असेल, एक निराकार आहे. व्यक्त असेल, दुसरं अव्यक्त आहे. एक खरं आहे तर दुसरं खोटं आहे. मग या तत्वाच्या संबंधाने काय विचार? भगवंताने तो विचार एकाच पदामध्ये सांगितला. नासतो विद्यते भावो ना भाव विद्यते सतः. दोन तत्वाचं प्रतिपादन जरी परमात्मा करत असेल तर त्यातला विवेक विचार आपल्याला सांगतात. आणि म्हणून ज्याला विवेचन करता येतं, विवेचन शब्दाचा अर्थ होतो पृथक्करण करता येणं. ज्याला आपण हल्लीच्या सध्या आपल्याला काही शब्द ऐकायला भेटतात ना, त्याला इंग्रजीमध्ये ॲनालिसिस असं म्हणतात. म्हणजे दोन पदार्थांचं पृथक्करण करता येणं यालाच तर विवेक असं म्हणतात. आणि परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचा काय असेल तर विवेकच आहे. म्हणून तर विचारसागरामध्ये त्या अधिकारी पुरुषाचं लक्षण सांगत असताना या जन्मी किंवा पूर्वजन्मी ज्याने निष्काम कर्माने चित्तशुद्धी, निष्काम उपासनेने अंतःकरणाची स्थिरता संपादन केलेली आहे, मग ती या जन्मात करो किंवा मागच्या जन्मामध्ये करो. याचा अर्थ काय झाला? पूर्वजन्म एक आहे, पूर्वजन्माच्या भूमिकेतून हा पुनर्जन्म आहे. म्हणजे मागे केलेली साधना हा याचा अंतराय कधी होत नाही. श्रीमद भागवतामध्ये नाथ महाराजांनी त्या भरत राजाचं वर्णन केलेलं आहे. आणि भरत राजाचं वर्णन करत असताना राज्याचा परित्याग केला, मृगाचं स्मरण केल्यामुळे मृगजन्म प्राप्त झाला. पण नाथ महाराजांनी एक ओवी फार गोड वापरली. मृगदेही असता जाण भरतासी कृष्ण स्मरण, पूर्वी केले जे अनुष्ठान ते अंतर जाण कदा नेदी. ही ओवी आपल्या सर्वांच्या जीवनासाठी खूप अत्यावश्यक आहे. हे आपल्याला आधार देणारी ओवी आहे. बऱ्याचदा परमार्थ आपण करतो, जेवढ्या वेगात करायला पाहिजे तेवढ्या वेगात करत नाही. आळंदीला येताना आपण वेगात येतो, येथे आल्यानंतर आपला वेग मंदावतो. काय कारणं घडतात? त्याला सगळ्यात पहिलं कारण काय असेल तर संगती. जोपर्यंत आपल्याला चांगला सहवास मिळत नाही तोपर्यंत परमार्थाची दिशाच लागत नाही. आपण आपल्या कल्पनेमध्ये रममान होत असतो. परमार्थामध्ये केलेल्या सुद्धा बऱ्याच कल्पना आपल्याला भ्रमात टाकतात, लक्षात येत नाही. आणि मग संगतीची दिशा चुकल्यामुळे जेवढ्या वेगात आपला परमार्थ व्हायला पाहिजे तेवढ्या वेगामध्ये परमार्थ होत नाही. गावाकडून येत असताना जी श्रद्धा असते ती श्रद्धा वाढली पाहिजे की नाही? त्या श्रद्धेमध्ये पुन्हा चलविचलता प्राप्त होते किंवा ती श्रद्धा एक तर राहतच नाही. गावाकडून जर नवीन विद्यार्थी आला
आपल्या जीवनातून आपल्याला हे अनुभवाला येतं. गावाकडून असा नवीन विद्यार्थी आला, नवीन कसा ओळखायचा? नवीन त्याच्या कपड्यावरून ओळखायचा. त्याचे कपडे घालण्याची पद्धती किंवा त्याची पावली खेळण्याची पद्धती यावरून त्याचं नवीनपणा कळून येतो. जुने विद्यार्थी असतात ना, ते उजवा पाऊल टाकतात, नवीन विद्यार्थी डावा पाऊल. समजून घ्यावा, हा नवीन विद्यार्थी आहे. जुना विद्यार्थी असेल तर त्याला लगेच कळतं की कीर्तन झाल्यानंतर कसं बसायचं. किंबहुना तो टाळ घेऊनच तसा उभा असतो की त्याला माहिती इथूनच पंगत सुरू होऊ शकते. हा त्याचा अनुभव आहे. जाऊ द्या, तो विषय सोडून द्या. नूतन आल्यानंतर जी श्रद्धा असते त्या श्रद्धेमध्ये तेवढी स्थिरपणा राहत नाही आणि त्यामुळे साधनेचा वेग मंदावतो. आणि वेग मंद झाला की त्याला या जन्मामध्ये भगवत प्राप्ती घडायला पाहिजे, पण ते मात्र होत नाही आणि मग त्याला स्वर्गामध्ये एक मुक्काम करावा लागतो. हा विचार 6व्या अध्यायामध्ये आलेला आहे. हा विचार त्यालाच योग भ्रष्ट असं म्हणतात. इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेची या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया, एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धीते. तो आयुष्याचा भानू मावळण्याच्या अगोदर भगवत प्राप्तीला प्राप्त झाला असता, पण तेवढा त्याचा वेग नाही. म्हणून भगवंताला प्रश्न विचारला भक्तराज अर्जुनाने, अयतीही. अयती म्हणजे कमी प्रयत्न करणारा आणि श्रद्धेनं संपन्न आहे. म्हणून नुसती श्रद्धा नाही चालत बरं, श्रद्धेच्या बरोबर प्रयत्नही असावे लागतात. तुमची श्रद्धा फार चांगली आहे, प्रयत्नच काही करत नाही, तर आळशी पुरुषाला देव सहाय्य करत नाही. महाभारतामध्ये किंवा एका शास्त्रामध्ये एक प्रमाण आला आहे, मनुष्याने 6 दोषांचा परित्याग केला पाहिजे. ज्याला आपल्या जीवनाला प्रगती करायची असेल, षड्दोषा पुरुषेनः हातव्या भूतिमिच्छता. कोणते कोणते 6 दोष? निद्रा, तंद्रा, भयम, शोकम, आलस्यम, दीर्घसूत्रता. या 6 गोष्टी टाकल्या पाहिजे बघा. निद्रा, ते लौलोप्यता काय निद्रेते जिनावे. निद्रेला जो जिंकू शकतो त्याला गुडाकेश असं म्हणतात. आणि आपल्याला निद्रा किती लागते? बापरे बाप. ते मोबाईलमध्ये काही ॲप असतात, आपण कोणत्या ॲपचं किती वापर केला त्याच्यात गेलं की दिसतं बघा, की तुम्ही व्हॉट्सअप एवढं वापरलं, रेकॉर्डिंग एवढं वापरलं, त्याच्यामध्ये दिसतं आहे. तसं मोबाईलमध्ये आणखीन एक ॲप आलं पाहिजे की हा माझा मालक किती झोपला, तर बहुतेक मोबाईललाही झोप लागेल. आपली झोप मोजता मोजता. निद्रा, तंद्रा. तंद्रा म्हणजे डोळे उघडे असतात. समोरच्या वक्त्याला असं वाटतं की हा श्रोता खूप एकाग्र होऊन ऐकतो आहे, पण आतमध्ये काहीच जात नाही, त्याला तंद्रा म्हणतात. भयम, विनाकारण भीती. शोकम, प्रिय विषयाचा वियोग, यामध्ये विकास होत नाही. आणि आलस्यम, आलस्य का म्हणजे अनावड. खऱ्या अर्थाने ते अलस, त्याचा अर्थ होतो अरस. जेव्हा, कारण र आणि लचा अभेद सांगितला आहे शास्त्रामध्ये. जेव्हा मनुष्याला गोडी निर्माण होत नाही तेव्हा जी वृत्ती तयार होते त्याला आळस म्हणतात. आलस्यम. आणि एखाद्या कामाला कमी वेळ लागत असेल तर ते भरपूर वेळापर्यंत करायचंच नाही, त्याला दीर्घसूत्रता म्हणतात. या 6 गोष्टी मनुष्याला परमार्थामध्ये पण घातकच आहे आणि व्यवहारामध्ये सुद्धा प्रगती होऊ देत नाही. मला विस्तार करण्याचं तात्पर्य नाही, पण आपण केलेली साधना जर तिचा वेग मंद असेल तरीही घाबरण्याचं कारण नाही. कारण आज केलेली साधना जशी आपल्याला उद्या उपयोगी पडते, तसं या जीवनामध्ये केलेली साधना भविष्यामध्ये आपल्याला जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे. म्हणून भरत राजाला त्या साधनेचा जसा उपयोग झाला आहे, याचा अर्थ काय होतो आहे की आपल्या जीवनामध्ये विवेक फार महत्त्वाचा आहे. अधिकाऱ्याचं लक्षण आपण पाहिलं ना, या जन्मी किंवा पूर्वजन्मी ज्याचा मल आणि विक्षेप नावाचा दोष गेलेला आहे, फक्त आत्मस्वरूपाचं अज्ञानाचं आवरण तेवढं शिल्लक आहे आणि तेही निवृत्त करण्यासाठी पुन्हा तो साधन चतुष्टयाने संपन्न आहे. ते साधन चतुष्टय सांगत असताना अनुबंध चतुष्टय वेगळा बरं आणि साधन चतुष्टय वेगळा.
ज्याच्या ज्ञानाने ग्रंथामध्ये प्रवृत्ती होते तो अनुबंध चतुष्टय आहे. आणि जी साधनं जवळ असल्यानंतर आत्मस्वरूपाचं अज्ञानाचं आवरण भंग होतं ते साधन चतुष्टय वेगळं आहे. दोन्हीकडे चारच आहे, फक्त एकामध्ये अनुबंध चतुष्टय आणि दुसऱ्या ठिकाणी साधन चतुष्टय. साधन चतुष्टय म्हणजे गुरुरे बाबा सांगतात, साधन चतुष्टय म्हणजे किती? 5 साधनं, बरोबर ना? नाही, चतुष्टय म्हणजे 4. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व हे 4 साधनं. आणि त्या साधनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पाया कोणता असेल तर विवेकाचा. विचारसागरात एक वाक्य आलं, विवेक हे साधन वैराग्यादी उत्तर साधनांना मूळ आहे. मूळ. जोपर्यंत विवेक नसेल तोपर्यंत आपल्याला सत्य काय आहे आणि असत्य काय, सार काय आहे असार काय, ग्राह्य त्याज्य याचा विचारच करता येत नाही. अंतःकरणामध्ये निवड करता येण्याची जी काही वृत्ती त्याला विवेक असं म्हणतात. आणि त्या विवेकामध्ये 2 पदार्थांचं मिश्रण वेगळं करण्याचं सामर्थ्य असतं. तो विवेक याही श्लोकामध्ये आलेलाच आहे. विवेकच फार महत्त्वाचा आहे. संतांच्या जवळच विवेक मिळतो, बाकी विवेक आपल्याला कुठंच मिळणार नाही. जो विवेक आपल्याला संत सहवासामध्ये मिळतो तोच विवेक चिरस्थायी असतो. बऱ्याच व्यक्तींना विवेक प्राप्त होतो काही प्रसंगाने, पण प्रसंग प्रतिकूल असेल तर विवेक आणि अनुकूल मिळाला की अविवेक असं होऊ शकतं. काहींना ग्रंथ वाचतात किंवा पुस्तकं वाचतात, त्यांना वाटतं की आपल्याला विवेक प्राप्त झाला, पण खरा विवेक प्राप्त होतो संत तेथ विवेका असणे की जी. म्हणून आपल्याला जर ज्ञानोबारांचं सानिध्य प्राप्त झालं आहे आपल्या जीवनात, तर आपण ज्ञानोबारांना फक्त एकच प्रार्थना करावी, आमच्या जीवनामध्ये फक्त विवेक प्राप्त व्हावा, जो की तुम्हाला अपेक्षित आहे. ज्ञानोबारांना जर आपण अंतःकरणपूर्वक या ग्रंथाच्या निर्मितीचा हेतू विचारला तर ज्ञानोबारा म्हणतात, फिटो विवेकाची वाणी हो काना मना जिनी, देखो आवडे तो खानी ब्रह्मविद्येची. योग वासिष्ठ नावाच्या ग्रंथामध्ये वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना एक संदेश सांगितला आहे की हे श्रीरामा, संतांच्या जवळ आपण कायम गेलं पाहिजे. जरी त्यांनी आपल्याला उपदेश नाही केला तरी चालेल, पण त्यांच्या स्वैर असणाऱ्या कथासुद्धा उपदेश देणाऱ्याच असतात. सदा संतोपि गंतव्यः यद्यपि उपदिशन्ति न याही स्वैरकथास्तेषां उपदेशा भवन्ति ताः. स्वैरकथा आहे त्यांच्या, पण तरीसुद्धा ते आपल्याला उपदेश करतातच. तयांचे विसाट शब्द सुखे मनो येते वेद, सदेह सचिदानंद कानो हा वेते. त्यांच्या स्वैर असणाऱ्या कथासुद्धा आपल्याला उपदेशाप्रमाणे प्राप्त होतात. अर्थात संतांच्या जवळ आपल्याला विवेक प्राप्त होतो. आणि विवेकामध्ये सत्य काय आहे असत्य काय आहे, थोडक्यामध्ये सत आणि असत हे कळणं यालाच विवेक असं म्हणतात. व्यवहारामध्ये आपण ज्याला सत्य म्हणतो ते सत्य असेलच असं काही सांगता येत नाही. परमार्थाच्या भूमिकेतून सत आणि असत यांची कक्षा ठरलेली आहे. आपण अध्यात्मामध्ये विचार केला की सत कशाला म्हणायचं आणि असत कशाला म्हणायचं, ज्याचा कोणत्याही काळामध्ये बाद होत नाही, निराश होत नाही, जे खोटं ठरत नाही किंवा ज्याचा आपण विचाराने बाद करू शकत नाही त्याला सत असं म्हणतात. किंवा ज्याला कोणताच परिच्छेद लागत नाही. परिच्छेद शब्दाचा अर्थ होतो सीमा, मर्यादा किंवा संकोचितपणा. मग परिच्छेद ही 3 प्रकाराचा आहे. देश परिच्छेद, देश म्हणजे आपल्या विचारात जे देश येतात ते नाही घ्यायचे बरं. देश म्हणजे जागा, देश म्हणजे ठिकाण, देश म्हणजे स्थान. ज्या पदार्थाला कोणत्याही देशाचा मर्यादितपणा प्राप्त होऊ शकत नाही, समजून घ्यावं तो व्यापक आहे, देश परिच्छेद रहित आहे. आकाशाला कोणता परिच्छेद आहे? आकाश सर्व देशामध्ये आहे. आकाशाला काल परिच्छेद आहे बरं. काल परिच्छेद आहे का? तस्माद् वात एतस्माद् आत्मनः आकाशः संभूतः. आकाश निर्माण झालेला आहे,
जे निर्माण होतं ते उत्पत्तीच्या पूर्वी नसतं. उत्पत्तीच्या पूर्वी हा पूर्वकाल आहे आणि प्रलय कालानंतर, आता व्यवहारात उदाहरण द्यायचं म्हणून देतो आहे ते बरं का. तर आकाश सर्व देशात आहे मानलं तर आकाश सर्व कालात आहे, एका अंगाने घ्या फक्त, आणि सर्व वस्तूमध्ये आहे. आकाशही एका भूमिकेमध्ये मानलं तर देश काल परिच्छेद लागतो आहे, फक्त स्वीकार केला आहे आपण आपल्याला कळण्यासाठी. नाहीतर एकच वस्तू अशी आहे की ज्याला देशाचा, कालाचा आणि वस्तूचा परिच्छेद, मर्यादा, सीमा प्राप्त होऊ शकत नाही. आकाशसुद्धा यामध्ये बसत नाही. आकाशसुद्धा काल परिच्छेदामध्ये लागू होतं. आकाश काय घेऊन बसले? एका परब्रह्म तत्वाला जर सोडलं तर सगळ्यालाच परिच्छेद लागतो आहे. ज्याला देश, काल, वस्तू परिच्छेद लागत नाही त्याला म्हणतात सत्तत्व. आणि सत्तत्वाचा अभाव न विद्यते, त्याचा कधीच अभाव होत नाही. म्हणजे काय? ते नाही असं कधीच नाही, ते कायमचं आहे. म्हणावं ते दिसत नाही म्हणूनच ते सत्य आहे. म्हणजे जे दिसतं ते नष्ट होणार असतं. दृश्यत्वात हा जर हेतू मानला तर जे दिसतं ते खोटंच असतं. मृगजळ दिसत नाही का, म्हणूनच खोटं आहे. रज्जूवर सर्प दिसतो म्हणूनच खोटा आहे. शुक्तीवर रजत दिसतं म्हणूनच खोटा आहे. स्वप्नामध्ये स्वप्न दिसतंय, जागृतीत आल्यानंतर खोटा आहे. जे दिसतं दृश्यत्वात जर हा हेतू मानला तर ते इंद्रियगम्य होतं. आणि जे इंद्रियांना दिसतं, इंद्रियांचं विषय होतं, ते सगळं खोटं आहे, असतच आहे. आणि असत पदार्थाची विद्यमानता कधीही नसते. दिसलं म्हणून ते खरं आहे असा हेतू व्यवहारातला मानता येत नाही. शास्त्र म्हणतं ज्याला परिच्छेद लागला नाही पाहिजे, 3 प्रकारचा परिच्छेद लागत नसेल, जी वस्तू सर्व देशात आहे, सर्व कालात आहे, स्वगत सजाती विजातीय भेदरहित असणं, याला म्हणतात वस्तू परिच्छेद न लागणं. आणि असं जे तत्व असेल त्यालाच म्हणतात सत आहे. ज्याला परिच्छेद लागला त्याला असत असं म्हणतात. असत असणाऱ्या वस्तूची विद्यमानता कधीच नसते, फक्त त्याची प्रतीती येते आणि तेवढ्यापुरतं ते आपल्याला भ्रमामुळे खरं वाटतं. दिसतं म्हणून खरं मानलं तर मग सगळीकडे त्याचा बाध होऊ शकतो. दिसतंच आहे ना, मृगजळाचा परिणाम दिसतो की नाही? दिसतं, पण परिणाम काय? ओली थोडी जमीन होते आहे. मृगजळाचे ने ओलांशे काय भूमी तिमे, म्हणूनच ते खोटं आहे असा त्याचा अर्थ झाला. आणि सत्तत्वाचा कधीही अभाव विद्यमान होत नाही असा या 2 तत्वांच्या विषयी निर्णय, अंतः म्हणजे निर्णय, तत्वदर्शिभिः दृष्टः, ज्यांना तत्वाची दृष्टी प्राप्त झाली अशा पुरुषांनी यांचा निर्णय जाणलेला आहे. यातला एक गोड भाव असा आहे, आतापर्यंत भगवान परमात्म्यांनी अशोचाननुशोचस्त्वं या श्लोकापासून तर 15व्या श्लोकापर्यंत यम ही न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ या श्लोकापर्यंत आत्मतत्वाचं विवेचन केलं की नाही? स्वतः भगवंताने आत्मज्ञान अर्जुनाच्या समोर सांगितलेलं आहे. पण परमात्म्याला हा विचार सांगत असताना प्रामाण्य द्यायचं म्हटलं की स्वतःचं प्रामाण्य देवाने दिलं नाही, तत्वदर्शीभिः. महापुरुषांनी याचा निर्णय जाणलेला आहे असा एक अर्थ होतो. म्हणजे अर्जुना, माझ्या शब्दावर तर प्रामाण्य ठेव, पण माझ्या या प्रामाण्याला संतांचंही प्रामाण्य महत्त्वाचं आहे. प्रमाण त्याच्या बोला म्हणून तत्वदर्शीभिः. किंवा यातला आणखीन एक भाव आहे, ज्यांना सत आणि असत यांची निवड करता येते त्यांनाच तत्वदर्शीभिः असं म्हणायचं, बाकी कोणाला म्हणायचं नाही. उभयोः अनयोः अपि या दोघांचाही असणारा निर्णय कोणतं? सत आहे त्याचा अभाव कधी होणार नाही हाही निर्णयच आहे. आणि जे असत आहे त्याची विद्यमानता कधी दिसणारच नाही असाही निर्णय ज्यांना तत्वदृष्टी प्राप्त झाली आहे त्यांच्याकडून हा निर्णय जाणला गेला आहे. बरं, त्यांनी हे पाहिलेलं आहे. इथे सुद्धा कर्मणी प्रयोग वापरला की नाही? तत्वदर्शीभिः तृतीय विभक्ती वापरली नाही बहुवचनात. त्यांच्याद्वारे हा निर्णय केला गेलेला आहे. कारण त्यांनी निर्णय केला तर मग अहंकार येईल. त्यांच्याकडून हा निर्णय केला गेलेला आहे.
त्यांच्याकडे अहंकार नाही ना. व्युत्पत्ती आघावी विसरीजे, किंवा अहंकार विसरला तरच खरं तत्व प्राप्त होतं, असा एक त्यातला भाव घेता येईल. यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण करतात. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार परलोक ओळखती. दुसरा एक पाठ आहे बघा, विचारे पर लोक ओळखती. सगळे शब्द वेगळे घ्यावे लागतात हां. पर दुसरा पाठ जर घेतला आपण ना, विचारे असा पाठ जर घेतला, पाठभेद म्हणतात त्याला, तर पर शब्द हा वेगळाच घ्यायचा आहे. आणि लोक ओळखती तर हे व्यवहारातले लोक नाही घ्यायचे, अध्यात्मातले तत्वज्ञानी लोक असा त्यांचा अर्थ करायचा. दोन्ही पाठ आपण लावू. पण यातला मला जो भाव वाटतो आहे, इथे भगवंताने पहिला शब्द वापरला आहे बघा. आपण जर 11व्या श्लोकापासून चिंतनाचा ओघ पाहिला तर भगवंताने एक शब्द जास्त प्रमाणात वापरला आहे. ज्ञानोबारे तो भाव प्रगट करतात. मला तरी आता 3 प्रमाणे या ठिकाणी दिसले आहे. मग अर्जुना ते म्हणितले, 12व्या श्लोकामध्ये अर्जुना सांगेन ऐक, आणि 16व्या श्लोकामध्ये आता अर्जुना काही एक. या 3 संबोधनाचा जर विचार केला तर अर्जुन शब्दाचा अर्थ होतो ज्याचं अंतःकरण अत्यंत सरळ आहे. रुजुत्वात अर्जुनः, ज्याचा स्वभाव आर्जव संपन्न आहे. ज्ञानीपुरुषाचं एक लक्षण आहे की नाही, अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतीही आर्जवम. ज्याच्या मनात, वाणीत आणि कर्मात एकच असतं त्याला म्हणतात तो आर्जव संपन्न पुरुष आहे. नाहीतर मग मनात एक, वाणीत दुसरं, करण्यात तिसरं, ते मध्ये दुष्ट पुरुषाचं लक्षण आहे. आणि परमार्थामध्ये ज्याचं अंतःकरण अत्यंत सरळ आहे, आपल्या सोप्या भाषेमध्ये सांगू का, ज्याच्या मनात गाठ नाही, कोणतीच गाठ नाही ज्याच्या मनामध्ये, त्याला म्हणतात रुजू स्वभावाने संपन्न. आणि ज्याचं मन सरळ असतं ना, तो अध्यात्माचा अधिकारी आहे. ज्याचं मन सरळ असतं, देवालाही असं वाटतं त्याला वारंवार सांगावं. आता अर्जुना काही एक सांगेन ऐक, मी तुला आणखीन काही एक सांगणार आहे. आणखी काही एक सांगणार, यातूनच सिद्ध होतं की अगोदर काही एक सांगितलेलं आहे. म्हणजे अर्जुनासारख्या अधिकारी पुरुषाला अगोदर भगवंताने काहीतरी एक सांगितलं, पुन्हा आणखीन काही एक सांगणार आहे. याचा अर्थ सरळ मनाचा आहे. आणि जो व्यक्ती सरळ मनाचा असतो त्याला वारंवार सांगावं असं देवाला सुद्धा वाटतं. म्हणून आपल्याला जर गीता कळवून घ्यायची असेल, कळायची असेल, तर आपल्याला अर्जुनाप्रमाणे व्हावं लागेल. म्हणजे काय, अर्जुनाप्रमाणे एकतर देवाला आपल्याला आपला मित्र मानावा लागेल, सखेति मत्वा हे मानावं लागेल की तो माझा सखा आहे, किंवा शिष्यस्तेहम, मी तुमचा शिष्य आहे, शरण आलो आहे. किंवा आपल्याला अर्जुनाप्रमाणे सरळ मनाचं व्यक्तिमत्व प्राप्त व्हावं लागेल. आणि आम्ही तर एवढे दिवस ऐकतो बुवा, आम्हाला अजून काही समाधान नाही, बहुतेक आपण अजून अर्जुन नाही आहे. वैकुंठवासी गुरुवारी धोंडा महाराज देगलूरकर विनोदाने सांगायचे, गुरुवारी डॉक्टर बाबा तो भाव सांगत असतात अर्जुन शब्दाचा. ते पाठामध्ये विनोदाने सांगायचे, बघा ना म्हणे केवढं मोठं माझं भाग्य आहे, भगवान परमात्म्याने कुरुक्षेत्रावर गीता सांगितली, देवाला एकच श्रोता मिळाला, एकच फक्त. मी एवढा भाग्यवान आहे की ज्ञानेश्वरीचं प्रवचन ऐकण्यासाठी 3 मजले भरतात. देवापेक्षा माझं भाग्य मोठं आहे की नाही. आणि पुढं ते विनोदाने म्हणायचे, फक्त एक अडचण आहे, यातला एकही अर्जुन नाही. मी तिथला म्हणलोय बरं. हे त्यांचा भाव आहे का, अर्जुनासारखा श्रोता नाही, म्हणून निघा पंडुसुता, तुझी प्रिय आणि तुझी श्रोता. वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली, संपूर्ण ज्ञानेश्वरीचं अवलोकन करा. भगवंताला वाटताय आम्हा ही वाडी कोडे, अखंड बोलो आवडी, परी काय कीजे न जोडे पुसते ऐसे. अर्जुना काय करावं, तुझ्यासारखा विचारणारा मला कोणी भेटत नाही. नाहीतर आम्हालाही असं वाटतं ना की कायम प्रवचनच करत राहावं. आम्हा ही वाडे कोडे, अखंड बोलो आवडे. आणि मनुष्याला कोणाशी अखंड बोलावं असं वाटतं, ज्याचं अंतःकरण चांगलं आहे त्याच्याशीच बोलावं वाटतं की नाही.
आपण श्री गुरु चैतन्य महाराजांच्या मुखारविंदातून तो दृष्टांत ऐकला आहे. गोपिकांनी भगवंताच्या प्राप्तीसाठी आराधना केली पूर्वजन्मामध्ये. त्या जान वेद गर्भेच्या श्रुती, वेदातल्या श्रुती गोपिकांच्या रूपाने गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या आणि त्यांनी विचार केला एवढी आराधना करून भगवंताचं फक्त आपल्याला त्रिकाल दर्शन. सकाळी परमात्मा गाई वासर घेऊन चालला की दर्शन, सायंकाळी माघारी आला की दुसरं दर्शन आणि तिसरं दर्शन भरीला उलंडोनी रिता करी घट, मिस पानियाचे पण गोविंदाची चट. म्हणजे दुपारचं दर्शन आपल्या मनावर आहे, सकाळ सायंकाळ देवाच्या मनावर आहे. एवढी आराधना केली तर फक्त 3दा दर्शन होत आहे. पण आपल्यामध्ये मात्र एक आली बघा, कोण ती नाही का कायम देवाच्या जवळ राहते, बासुरी मुरली, ती कायम देवाच्या जवळ आहे कायम. याला विश्रांती करायची असेल तर तो परमात्मा उषाजवळ ठेवतो. कोणाला? त्या बासुरीला. म्हणायला निर्जीव आहे पण देवाच्या सोबतच आहे ना कायम 24 तास. मग त्या गोपिकांना ते मत्सर जागा झाला. प्रेमामध्ये होऊ शकतो बरं, प्रेमामध्ये होऊ शकतो. तो मत्सर आपल्यासारखा नसतो, आपला तर पुढच्या जन्मालाही पुरेल एवढा असतो आपल्याकडे. गोपिकांचा प्रेम मत्सर आहे, तो होऊ शकतो. आणि कोणाला वाटणार नाही हो? सगळ्यांना वाटतं की नाही देवाचं माझ्यावर जास्त प्रेम असावं. एखाद्या महापुरुषांच्या सानिध्यामध्ये अनेक शिष्य असतील तर त्या प्रत्येक शिष्याला हेच वाटतं की आमच्या गुरुदेवाचं जास्त प्रेम माझ्यावर असावं. वाटणं स्वाभाविक आहे, ही त्याची भक्ती आहे, दोष नाही तो. त्याच्यामध्ये होऊ शकतं, स्पर्धा होऊ शकते. पण ज्ञानोबांनी तोही शब्द आपल्याला सांगितला बरं, गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे, गुरुबंधू सौजन्ये सुजन. म्हणजे मत्सराला जागा मिळणार नाही. वाटतं कधी कधी. आणि मग गुरुदेवाने समजा एखाद्याला जास्त मान दिला तर दुसऱ्याला कधी कसं तरी होतं. तसं होऊ नये, तिथपर्यंत नाही गेलं पाहिजे. प्रेम असावा हा भाव चांगला आहे. पण त्या गोपिकांनी विचार केला ही आपल्या पाठीमागून आली आणि आल्यानंतर देवाची इतकी प्रिय झाली की हा कायमच तिला आपल्यासोबत ठेवतो आहे. म्हणजे बासुरी जर वादन करायचे असेल तर ओठाला लावतो. बघा बरं, ओठाचा स्पर्श आहे. बरं, गोपाळांना काला वाढायचा असेल तर कमरेला खोवलेला आहे. विश्रांती करायची असेल तर आपल्या मस्तिष्काजवळ घेऊनच विश्रांती करतो आहे. इतकं काय पुण्य केलं असेल या बासुरीनं आणि आमचं काय चुकलं असेल. म्हणून त्या सगळ्या गोपिकांनी ठरवलं की आपण मोर्चा काढायचा. नीला एकदा विचारायचं आहे. भगवान परमात्मा थोडेसे स्नानाकरता निघून गेले, तेवढ्यामध्ये एकटी बासुरी सापडली. सगळ्या गोपिकांनी एकत्र होऊन तिला विचारलं, का गं म्हणे या गोकुळामध्ये तू नंतर आली, पहिल्यांदा आम्ही आलो देवाच्या अगोदर. देव तरी नंतरच आलाय नंदाच्या घराला, मज नाही. परमात्मा उशिरा आले, जन्म अगोदर आम्ही घेतला आणि सर्वात शेवटी तू आली. देवाच्या इतक्या जवळ तू कसं काय गेली? त्या गोपिकांचा स्पर्श प्राप्त झाला तर त्या बासुरीला वाचा निर्माण झाली आणि तिने सांगितलं, खरं सांगू का, देवाच्या सान्निध्यासाठी मी काय आराधना केली मला काहीच माहिती नाही. पण मला असं वाटतं आहे बासुरी या रूपाला प्राप्त होण्याच्या अगोदर मी वेळूच्या रूपात होते. आणि वेळू म्हणजे बांबू. त्याची बासुरी तयार करायची असेल त्यामध्ये गाठी असतात. ऊस आणि बांबू सारखाच आहे. ऊसामध्ये पण असतात बघा, कांड संपलं की त्याच्यामध्ये कठीणपणा असतो. आणि बांबूचा विचार केला तर त्यामध्ये सुद्धा मध्यंतरी गाठी असतात. बासुरी तयार व्हायची असेल तर पहिल्यांदा मी आतून मोकळी झाली आहे. आतून मोकळं व्हावं लागतं. आतल्या गाठी सोडाव्या लागतात. ज्याने आतल्या गाठी सोडल्या आहे म्हणून तर देवाने मला जवळ केले. त्याला म्हणतात अर्जुन रुजुत्वात. आणि मी फक्त देवाच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात तेवढीच बोलते, जास्त मी बोलतच नाही. भगवंताने ठरवलं आता वादन करायचं, बस तेवढंच बोलणं. एरवी मात्र मी मौन धारण करून राहते. मौन फार महत्त्वाचं आहे, केलं पाहिजे. ज्याला इंद्रिय संयमन करायचं असेल त्याचा प्रारंभ मौनापासून होत असतो. आपल्याला आता बोलणं फ्री आहे ना. काही लोकांना हे कळतच नाही की किती हे वापरावं. एका व्यक्तीचा मला दुपारी फोन आला. आळंदीमध्ये दुपारी फोन अलाउड नाही आहे, असू द्या. दुपारी फोन नाही करू कोणाला, कमीत कमी 1 ते 4 वाजेपर्यंत.
बरोबर आहे ना. त्याचा फोन आला मला, मी म्हटलं बुवा काहीतरी काम असेल. तर काही नाही महाराज, मला वेळ होता म्हणून फोन केला. अरे पण बाकीच्याचा वेळ बघत जा ना. ज्याला इंद्रिय संयमन करायचं असेल, प्रारंभ मौनापासून आहे. वाणी, वैकुंठवासी डोंगरे महाराज भागवतामध्ये सांगायचे, वाणी आणि पाणी मोजकंच वापरलं पाहिजे. अनंत वाचाळ परळ ती बरळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी. वाणी फार महत्त्वाची. वाणी संयमित केली पाहिजे. आठवड्यातून एखादा दिवस आपण निवडला पाहिजे की त्या दिवशी आपल्याला कोणाशीच बोलायचं नाही. किंवा दररोजचा आपण एक ठराविक वेळ निवडला पाहिजे की मी बरोबर 12 वाजेपर्यंत संपर्क कोणाशी करणार नाही. लोकांचे फोन येऊ द्या, हरकत नाही. आपण 12च्या नंतर त्यांना फोन केला पाहिजे. तेवढा काळ तरी आपण जेवढं जीवन आपल्यासाठी जगतोय ना, त्यापेक्षा आपण जास्त इतरांसाठी जगतो आहे. हे आपल्याला नंतर कळतं. आपले क्षण आपण आपल्या साधनेसाठी कुठं वापरतो? आपण सर्व इतरांसाठी, जगासाठी. मग कधीतरी आपण आपलाही विचार केला पाहिजे. संयम फार महत्त्वाचा. वाणी संयम, त्याला वाक् संयम असं म्हणतात, तोही करता आला पाहिजे. प्रारंभ तिथून आहे. असू द्या. आता अर्जुना काही एक सांगेन मी तुला सांगणार आहे. ही देवाची दया आहे बरं. अर्जुनाला सांगायचं हा भक्तराज अर्जुनाचा अधिकार आहे. आणि मी सांगेन, मी तुला सांगतच राहणार. कुठपर्यंत सांगेन माहिती आहे का? जोपर्यंत भक्तराज अर्जुन म्हणत नाही नष्ट मोहा हा, तोपर्यंत मी सांगेन. मी तुला सांगणारच आहे अर्जुना. याचा अर्थ ही कृपाळू देवाची वृत्ती आहे. जोपर्यंत शिष्याला बोध होत नाही तोपर्यंत दया संपन्न असणारे महात्मे सांगतच राहतात. आणि त्यांना सांगण्यात काय लाभ आहे? सगळ्यात मोठा त्यांना एक लाभ आहे. जर शिष्य बोधाला प्राप्त झाला तर त्याचा आनंद गुरुदेवाला होत असतो. बालक स्तनपान करून तृप्त झाला की त्याच्या तृप्तीचा आनंद मातेला होत असतो. तसा माझा भक्तराज अर्जुन जर तृप्त झाला तर तो आनंद देवाला होणार आहे. आणि त्या आनंदासाठी परमात्मा सांगत आहे. आपण आपल्या सगळ्या गुरुजनांचा विचार करा. गुरुवर श्री मारुती बाबांचं वय बघा आपण. आणि याही वयामध्ये बाबा पाठ घेतात की नाही? डॉक्टर बाबांचं आपण आरोग्य बघा, याही वयामध्ये पाठ घेतात की नाही? सगळेच गुरुजन. मी फक्त 1-2 नावाचा उल्लेख केला म्हणजे काय, उपलक्षणाने सगळ्याच गुरुजनांच्या जीवनाचा विचार करा. ते का सांगतात? त्यांची का अपेक्षा आहे की साधकाला हे मिळालं पाहिजे. म्हणून ज्या दिवशी पाठाला सुट्टी असते ना, त्या दिवशी बाबांना करमत नाही बघा. मारुती बाबांना करमत नाही. पाठ झालाच पाहिजे. प्रवचन असेल, कीर्तन, हे त्यांचं काय आहे? अमृत संजीवनी आहे. हे त्यांचं जीवन आहे. या भोजनापेक्षा सुद्धा चिंतन हे सगळ्यात मोठं त्यांचं भोजन आहे. हरिकथा भोजन आहे त्यांचं हे. आणि मग त्याच्यातून फायदा साधकांना. म्हणून जर सुट्ट्या लागल्या ना, आता बघा, आता रामनवमीच्या वगैरे सुट्ट्या लागल्या ना, मग संस्थेतले विद्यार्थी जातात. पण जे निष्ठावान विद्यार्थी इथं राहतात त्यांच्यासाठी बाबा पुन्हा पाठ घेतातच. मग तो अमृत अनुभवाचा पाठ घेतील, सांगदेव 65 सांगतील, पण सांगतीलच का? दयावृत्ती आहे. म्हणून सांगेन मी, ही जशी देवाची भूमिका आहे तशी आपल्या गुरुदेवांची पण हीच भूमिका आहे. यातून दयावृत्ती तयार होते. मी सांगणार आहे, कंटाळणार नाही. व्यवहारामध्ये कंटाळतात ना मनुष्य. किती वेळा सांगितलं तुला ऐकत नाही असं म्हणतात, उबगतात, पण देव उबगत नाही. मी सांगेन अर्जुना तुला. आणखीन काही एक सांगणार आहे. यातला आणखीन एक भाव असा आहे की आपण पहिला भाव पाहिला की भक्तराज अर्जुन जी सरळ मनाचे आहे, जो शुद्ध मनाचा, त्याला वारंवार सांगावं. दयावृत्ती आहे म्हणून वारंवार सांगावं. आणखीन एक भाव असा आहे, समोरचा अधिकारी व्यक्ती त्याला अनेक प्रक्रियेतून सांगावं. एकच प्रक्रिया जर वापरली तर त्यातून सगळ्यांनाच बोध होईल असं काही सांगता येत नाही. वेदांत शास्त्रामध्ये अजातवाद पहिल्यांदा आला आहे. अजातवाद सर्वांना काही पटत नाही, कारण त्याचा अधिकार विरळाचा आहे. असा अजातवाद पटणं आणि तो आवृत्तीवर बांधणं, असा अधिकारी विरळा, असं विचारसागरात एक वाक्य बघा. असा अजातवाद कोणाला पटेल पूर्व पुण्याईने? मग अजातवादाचा सिद्धांत आहे तो पटण्यासाठी पुन्हा विवर्तवादाची कक्षा सांगितली. विवर्तवाद पुन्हा झेपण्यासाठी दृष्टीसृष्टीवाद, त्याच्याही अगोदर सृष्टीदृष्टीवाद, अशा या कक्षा का सांगितल्या? हे पारिभाषिक शब्द आहे बरं.
तुम्ही असं मला शास्त्रातसुद्धा वाद आहे बुवा, अजात वाद, विवर्त वाद, सगळे वादवादच आहे. अरे वद वदती त्यातला भावाचक शब्द आहे बोलणं, जगाच्या संबंधाने परमात्मा संबंधाने बोलणं, त्याला म्हणतात वाद. वादे वादे जायते तत्वबोधः, म्हणून ते त्यांचं बोलणं आहे. म्हणून देवाला आणिक काही एक सांगेन असं म्हणण्यामध्ये मागे एक प्रकार सांगितलेला आहे. आता पुन्हा दुसऱ्या प्रकाराने सांगतात का, कोणत्या का प्रकाराने होईना, माझ्या अर्जुनाला फक्त बोध प्राप्त झाला पाहिजे. अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपिजेल. ज्या ज्या प्रसंगाने तुला बोध प्राप्त होईल त्या त्या प्रसंगाने मी तुला सांगणारच आहे. म्हणून मी सांगेन आणि तू काय कर, तू सुद्धा ऐक. का शब्द महत्त्वाचा आहे. देव सांगणार आहे तर आपण ऐकलं पाहिजे. आणि ऐक म्हणजे काय, एकाग्रतापूर्वक ऐक असं देव का म्हणतात बरं. मागे पण शब्द आहे, अर्जुना सांगेन ऐक, येता आम्ही तुम्ही हे देख, तिथे पण सांगेन मी आणि तू ऐक. याही ओळीमध्ये का म्हणतात, कारण हे ऐकणंच वारंवार महत्त्वाचं आहे. आवृत्तीर सकृत उपदेशात असं ब्रह्मसूत्रामध्ये एक प्रमाण आलं आहे. याची वारंवार आवृत्ती झाली पाहिजे उपदेशाची, वारंवार. का, कारण अनादी काळापासून आपल्या अंतःकरणावर प्रपंचाचे संस्कार आहे आणि ते संस्कार एकदा ऐकल्याबरोबर जाईल असं घडत नाही. कपड्यावर जेवढे जुने डाग असतात तेवढेच कपडे धुण्याकरता श्रमही करावे लागतात. काहींचे कपडे चांगले असतात, ते थोडेसे भिजत जरी ठेवले की लवकर स्वच्छ होतात. काहींच्यासाठी मात्र सोडा, साबण, काहींच्या पुढे ॲसिड हे सगळे वापरावे लागतात की नाही, हे त्या कपड्याच्या डागावर अवलंबून आहे. तसा आपल्या अंतःकरणावर प्रपंचाचे संस्कार अनादी काळापासूनचे आहे आणि ते एका श्रवणामध्ये जातीलच असं काही नाही. म्हणून हे वारंवार ऐकलं पाहिजे. थोडे थोडे संस्कार करत गेलं की ते संस्कार अंतःकरणावर होतात. जेवढे प्रबळ संस्कार असतील ना मागचे, तेवढी प्रबळ साधना करावी लागते. आणि एवढी प्रबळ की या प्रबळ साधनेनं मागचे संस्कार दुर्बल झाले पाहिजे तोपर्यंत. म्हणून हताश होता कामा नये. बऱ्याचदा मागचे संस्कार विजयी होतात आणि या संस्काराचा पराभव करतात. मग साधकाला वाटतं हे सोडून द्यावं का काय, हे लयच कठीण आहे असं वाटतं त्याला. मग गावाकडे गेलंच बरं आहे असं वाटतं की नाही त्याला. भागलिया मज वाहतील कडे, भागतो की नाही साधक, श्रम होतो बघा, प्राप्ती तर काहीच होत नाही. दिवस तर चालले आहे, वेळही जातो आहे, मिळत तर काहीच नाही. हताश होऊ नये, फक्त मनावर संस्कार करीत राहावं आपण. म्हणून ऐकलं पाहिजे. आणि ऐकण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठी श्रद्धा व्यक्तीची श्रवण करण्याविषयी असावी. गीतेमध्ये त्याला एक शब्द आला बघा, श्रुतिपरायणाः. श्रवण करणं हे ज्याचं जीवनाचं श्रेष्ठ साधन आहे, स्थान आहे, त्याला श्रुतिपरायण असं म्हणतात. कायम ऐकत राहायचं. आणि ऐकलं की तरच मनुष्याची वृत्ती तयार होत असते. म्हणून मी सांगणार आहे आणि तो मात्र मोबाईलच पाहणार आहे असं नको करू. म्हणजे तेव्हा काळात नसेल मोबाईल, पण आतासाठी संदर्भ सांगेन मी, तुम्ही नाही बात पर कोणी इथं, मी आपलं ओघात म्हटलं आहे. नाहीतर म्हणाल की महाराज आपल्यालाही आता घेतात, असं काही नाही. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, काय सांगणार आहे बरं. भगवान म्हणतात मी सांगणार आहे, ते तर सांगितलंय पाठीमागं, पण मी आता माझं नाही परमार्थातल्या महापुरुषांचा अनुभव सांगणार आहे. मी काय सांगणार, जे विचार परलोक ओळखते ते मी सांगेन. शब्द आहे बरं, जे सर्वनामाला की नाही. आणि जे सर्वनामाला ते या सर्वनामाची अपेक्षा असते. जर आलं की तर येणारच, तसं जे आलं की ते येणारच. मग काय सांगणार आहे तुम्ही, ते सांगेन. आता ओवीमध्ये ते शब्द नाही बरं, पण तो आपण अर्थाकरता घ्यायचा आहे. अर्थासाठी आपल्या मनात घ्यायचा, नाही तर ज्ञानेश्वरीमध्ये लगेच लिहून ठेवसाल. सांगेन ते मी ऐक, तू ऐक असे शब्द नाही ठेवायचे. आपण ज्ञानेश्वरीमध्ये नवीन प्रकाशन नाही करायचं. शब्द आपल्या अर्थाकरता घ्यायचा आहे. सांगेन मी ऐक. मग काय सांगणार आहे, भगवंतांनी प्रामाण्य कोणाचं दिलं आहे बघा. सांगायचं काय आहे,
जे विचार परलोक ओळखती. मी दुसरा पाठ अगोदर घेतो. या पाठाचं चिंतन आपण नंतर करू. नंतर म्हणजे आता झालं तर आताच. दुसरा पाठ घेऊ अगोदर. विचारे परलोक ओळखती. विचारे म्हणजे विचाराने, तृतीया विभक्ती घ्यायची. जे लोक असा अर्थ घ्या, किंवा जे पर तत्व आहे त्याला असे बदलले सर्वनामाचे अर्थ बदलतात. अडचण त्याची काही नाही, फक्त ते लावता आले पाहिजे. सर्वनाम जर लागले ज्ञानेश्वरीमध्ये तर बऱ्याच ज्ञानेश्वरीच्या ओळीचा अर्थ असा उलगडा होऊन जातो. मी काय सांगणार आहे, जे लोक विचारे पर ओळखती ते मी सांगेन. असा हा झाला पहिला अर्थ. किंवा जे पर लोक विचारे ओळखती ते सांगेन. म्हणजे सर्वनाम आपण परतत्वाकरताही वापरू शकतो, आणि जे सर्वनाम आपण जे लोक त्यांच्यासाठी वापरू शकतो. फक्त अट अशी आहे की त्यांना ते ओळखता आलं पाहिजे. आणि ओळखती कसे? विचारे, विचाराने ओळखतात, अर्थात जाणतात, परिचय करून घेतात. असे लोक कोणते आहे? विचाराने परमात्म तत्वाला जाणणारे लोक कोणते आहे? मनुष्य देहातलेच आहे, पण विरळे आहेत. त्याचा विचार मनुष्यानां सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्वतः, हे ते लोक आहे. किंवा वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः, हे ते लोक आहे. जे लोक विचाराने, विचार कोणता घ्यायचा? आत्मानात्म विचार घ्यायचा. आणि त्या विचाराने जे परतत्वाला ओळखतात, पर म्हणजे श्रेष्ठ किंवा पर म्हणजे पलीकडचं, जे प्रपंचाच्या पलीकडे आहे, किंवा कार्य जगत आणि जगताचं कारण असणारं माया अज्ञान, याच्याही पलीकडचं जे तत्व आहे त्या श्रेष्ठ तत्वाला ते ओळखतात. पण कसं ओळखतात? परोक्ष रूपाने नाही बरं. ते तत्व मीच आहे असं अपरोक्ष रूपाने जे ओळखतात तेच मी तुला सांगणार आहे. हा झाला विचारे पर लोक ओळखती. हा एक अर्थ झाला की नाही? आणि पहिला जर पाठभेद घेतला तर जे विचार पर, हा एकच शब्द घ्यायचा. विचार पर लोक ओळखती. दोन प्रकारचे लोक आहे या जगामध्ये. विचार पर हे विशेषण घ्यायचं. आता लोकांचं विशेषण कोणतं आहे? विचार पर. जगामध्ये दोनच लोक आहे. एक आहे शरीर पर आणि दुसरे आहे विचार पर. 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे, आत्मप्राप्ती करायची असेल तर सेवा कोणाची करायची, आणि जर आत्मप्राप्ती टाळायची असेल, प्रपंच प्राप्त करायचं असेल तर सेवा कोणाची करायची. फक्त ओव्याचा संदर्भ आपल्यासमोर द्यायचा आहे मला. भगवान असं म्हणतात, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धिस्पूर्य अहर्निशी ते वस्तुगामी. हे झालं सूत्र. आता याचं व्याख्यान पुढं आहे. परी संता सवे वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यसी येनेची सत्कर्मे, अशेषही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी, ते आप्याप देखोनी देखी, मी आत्मेने सदा सुखी, एथ मी वाचून अनलोकी हेतू नसे. आणि पुढे ना शरीर पराती सेविता, संसार गौरवची ऐकता, देही जयाची अहंता बुडवून ठेली. तिथं शब्द कोणता आला? शरीर पर. दुसरा एक व्यक्ती आहे विचार पर. ज्यांच्या जीवनामध्ये शरीरच श्रेष्ठ मानलेलं आहे ते व्यक्ती आहे शरीर पर. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानाला श्रेष्ठ मानलं आहे ते लोक आहे विचार पर. दोनच लोक आहे जगामध्ये, एक प्रपंचावर प्रेम करणारे आणि एक विचारावर, आध्यात्मज्ञानावर प्रेम करणारे. पर म्हणजे श्रेष्ठ. आणि आपल्या मनातल्या भावना आहेत. ज्याला आपण श्रेष्ठ मानतो त्यालाच आपण काय करतो? स्वीकारतो. मग काही माणसं शरीराला श्रेष्ठ मानतात ना, शरीर आणि आशांची सेवा जर आपण केली तर शरीर पराते सेविता, तर संसारच प्राप्त होणार आहे. म्हणून सेवा कोणाची करावी? विचार पर लोक जे असतील त्यांची सेवा करावी. आणि ते लोक ज्या तत्वाला ओळखतात, जाणतात, अर्जुना ते मी तुला सांगणार आहे.
मग ते काय ओळखतात, कशा प्रकारे परमात्मा तत्वाला ओळखतात, त्या ओळखण्यासाठी अडचणी काय येतात आणि ते परिचय कसा करून घेतात, त्यांचं ते ओळखणं जाणणं कसं आहे याचा विचार आपण आज नाही उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु चोग महाराज की जय.